नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। मनोज जरांगे पाटलांचा पायी मोर्चा खंडाळा घाटापर्यंत पोहोचलेला आहे। जरांगे पाटलांच्या सोबत लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मोर्चामध्ये सहभागी झालेत। मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मध्यरात्री नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा नवा जी.आर. घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघालेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळाला वाशीला भेटायला सांगितल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा होते, तोडगा निघतोय का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आज मध्यरात्री जरांगे पाटलांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक, मराठा समाज हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे। थेट जाऊयात मराठा आंदोलनामध्ये। संजय सरोदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, संदीप, खरं आपण बोलता ते अगदी भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आहे आणि खंडाळा घाट आता उतरते। भगवं वादळ रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचेल आणि वाशीला मुक्काम करेल। परंतु खरं बघितलं तर उद्या सगळ्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत की शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलाला भेटलं पण तोडगा निघाला नाही। उद्या काय आज संध्याकाळी शिष्टमंडळ भेटतंय का सकाळी भेटतंय आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जरांगे पाटलांची काय चर्चा होती याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु मराठा समाजाचं हे भगवं वादळ नक्कीच मुंबईमध्ये उद्या धडकणार आहे आणि अंतरवाली व सराटीमधून लाखोच्या संख्येने निघालेला हा मराठा समाज आता मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने येत आहे। आणि जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की 54 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या 54 लाख नोंदी भेटलेल्या मराठा समाजाच्या नागरिकांना प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे आणि मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे, ही मागणी जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे। आणि ही मागणी सरकार कितपत मान्य करते हे आपल्याला उद्या बघावं लागेल। परंतु अंतरवालीहून निघालेले मराठ्यांचं भगवं वादळ उद्या मुंबईमध्ये धडकणार आहे। अगदी संजय, आपण बघतोय लाखोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटलांच्या सोबत या मोर्चामध्ये सहभागी झालाय। उद्या मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आणि या सगळ्यामध्ये आज मध्यरात्री जरांगे पाटील यांना शिष्टमंडळ सुद्धा भेटणार आहे। या सगळ्या घडामोडी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत, अपडेट जाणून घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।